नवयोगी त्याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. मत्स्येंद्रनाथ याला नवनाथाचा गुरु आणि हठ योगाचा आद्य शिक्षक मानले जाते. याच्याकडून पुढील सर्व नाथाचे प्रेरणादायी ज्ञान सुरू झाले. मत्स्येंद्रनाथ यांनी योगाचा अभ्यास स्वतःच्या ध्यानातून साधला आणि नंतर इतरांना मार्ग दाखवला. गोरक्षनाथ नाथ संप्रदायाचा सर्वाधिक प्रसिद्ध योगी. त्यांनी योग ध्यान साधला यांना लोकांपर्यंत पोहोचवले. गुरु मत्स्येंद्रनाथ यांचे शिष्य म्हणून त्यांनी योगाचे ज्ञान पसरवले आणि अनेक साधनाचा मार्ग दाखवला. जलिंदरनाथ इतर अनेक नाथाचे गुरु देखील मानले जाते. अग्निदेवाचा पुत्र म्हणून काही परंपरांमध्ये त्याचे वर्णन आहे आणि त्यांनी योग आणि ध्यान शिकवलं. कानिफनाथ जलिंदरनाथ यांच्या शिष्यापैकी एक महत्त्वाचा नाथ. जलिंदरनाथ यांच्याकडून ज्ञान घेतले आणि नंतर स्वतः ज्ञान आणि साधना शिकली. गहिनीनाथ एक महान योगी ज्याच्या जन्मकथाही विविध लोककथात सांगितली जाते. काही परंपरा सांगतात की गहिनी नावाच्या मुलाला योगाधिक ज्ञान दिलं गेलं आणि तो नाथ संप्रदायाचा योगी झाला. नागेशनाथ नवनाथापैकी एक तत्त्वज्ञानी योगी. याचा योग आणि ध्यान मध्ये उत्कृष्ट मार्ग होता आणि त्यांनी नाथ परंपरेचा प्रसार केला. चरपटीनाथ धर्म आणि योगाचा प्रभावी शिक्षक. नाथ परंपरेतील योग शिक्षकाचा सशक्त प्रसार केला. भर्तरीनाथ एक राजा आणि योगी ज्याने राजपदे सोडून आत्मज्ञान साधला. राजभक्तीतून त्याने आत्मिक साधनेचा मार्ग स्वीकारला आणि नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचा गुरु बनला. रेवन्ननाथ एक योगी ज्याची साधना आणि ज्ञान लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्या साधनेची कथा नवनाथ परंपरामध्ये वर्णन केली जाते. आता आपण नवनाथाचे त्यांचे मंत्र काय. मत्स्येंद्रनाथ ओम मत्स्येंद्रनाय नमः याचा जप ध्यानासाठी योग साधनेसाठी केला जातो. शक्ती आणि ज्ञान वाढते. गोरक्षनाथ ओम गोरक्षाय नमः हठ योग साधना संरक्षण मानसिक स्थिरता यासाठी गोरक्षनाथ भक्ती आणि साधनेमध्ये वापरतात. जलिंदरनाथ ओम जलिंद्राय नमः ध्यान शक्ती जागरण योग साधना वाढवते. कानिफनाथ ओम कानिफाय नमः साधना आणि आध्यात्मिक जागरणासाठी. गहिनीनाथ ओम गहिनीनाथाय नमः योग साधना आणि आंतरिक ऊर्जा वाढवण्यासाठी.